श्री स्वामी समर्थ मैत्रिणी. आज मी तर भरली वांग्याची भाजी करणार आहे. रोज रोज मसाले भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीनं लाल तिखट टाकून भाजी करायची आहे. तर मी तर पावशेर वांगे घेतलेले आहेत. तर वांगे मधातून चिरून घेतले आहेत. थोडासा कढीपत्ता घेतला आहे. थोडेसे शेंगदाणे घेतले आहेत. त्यामध्ये 5-7 लसणाच्या कळ्या टाकल्या आहेत. अद्रक, कांदा, लसूण आणि कोथिंबीर हे आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे. आणि शेंगदाणे ते पण मिक्सरमध्ये काढले. आता त्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट टाकलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलं आहे थोडंसं. आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. थोडंसं वल्लं म्हणजे आपल्याला वांग्यामध्ये ओला कूट भरून घ्यायचा आहे. तर इथं मी पाणी घालत आहे. आता सगळं आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. तर असं आता या पद्धतीने वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे आपल्याला सगळं शेंगदाण्याचा कूट पूर्ण दाबून भरून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत नवीन व्हिडिओ पोहोचतील. तर इथं मी तर गॅसवर कढई ठेवलं आहे. कढईमध्ये स्टँड ठेवला आहे. आता त्यामध्ये 1 तांब्या पाणी घालणार आहे आणि वरती चाळणीवर मी सगळे वांगे वाफून घेणार आहे. तर त्यावर आपल्याला झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिट मी इथं वांगे झाकून ठेवले. तर आपले वांगे आता पूर्ण मऊ झालेले आहेत. आता इथं गॅसवर कढई ठेवले आहे. कढईमध्ये मी 2 पळी तेल घातलेलं आहे. आता तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. अद्रक, लसूण, कांदा, कोथिंबीर, लसणाची हे सगळी पेस्ट त्यामध्ये घालायची आहे आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही पेस्ट आपल्याला मध्यम गॅसवर 5 मिनिट तळून घ्यायचे आहे. छान असं परतून एकदम मिडियम गॅस करायचा आहे आपल्याला. तर इथं आपला गॅस आता हे गॅस कमी असल्यामुळं मध्यम याच्यात तळत आहे आपलं पूर्ण. त्याला छान परतून घ्यायचं आहे राऊंड जेणेकरून आपलं करपणार नाही. तर इथं मी 1 चमचा लाल तिखट घेतला आहे आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे. तर हे आता छान परतून घ्यायचं आहे. 2 मिनिट मध्यम गॅसवर परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे छान परतलं की त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण आपण वांगे भरताना पण मीठ घातलेलं आहे. आता थोडंसं शेंगदाण्याचा कूट उरला होता, त्यामध्ये मी पाणी घालून पातळ केलं आहे आणि आता भाजी फोडणीमध्ये घालून घेतला आहे. आता हे पूर्ण हलवून घ्यायचं आहे. सगळं मिक्स झालं पाहिजे. याच्यामध्ये अजून थोडंसं भाजीमध्ये पाणी घालायचं आहे, 1 कप 2 कप. इथं मी भाजीमध्ये पाणी घातलेलं आहे. भाजी आपली उकळी. आता यामध्ये आपल्याला वांगे सोडून द्यायचे आहे. आता आपल्याला याच्यामध्ये 5 मिनिट वांगे थोडंसं मध्यम गॅसवर उकळून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि त्यावरती ताट झाकून ठेवायचं आहे आपल्याला. आता आपले 5 मिनिट झालेले बघू शकता. आपली वांग्याची भाजी मस्त अशी तरीदार लाल तरी आलेली आहे भाजीला. छान दिसत आहे. भाजी आता आपली पूर्णपणे शिजलेली आहे. आपण गॅस बंद करून घेऊया. धन्यवाद.